सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर बघा, आर-आर-बी क्लेरिकलची आता प्रीचा रिझल्ट लागला आहे. आता मेन्सची एक्झाम असेल. ज्यांची मेन्सची एक्झाम आहे त्यांनी लक्षात ठेवा की मेन्स खूप जास्त लेवल अवघड नसते. जशी आर-आर-बी पी-ओची प्री होती त्या टाईपचे पझल विचारले जातात. डी-आय थोडेसे लेंदी असतात. रिझनिंगला मी म्हणेल की रिझनिंग जर पझल सोडले तर बाकीचं जे टॉपिक असतात मिसलेनियस ते मॉडरेट लेवलचे असतात. खूप जास्त डिफिकल्ट नसतात आणि खूप जास्त इझीही नसतात. जी-ए जर बघायला गेलं तर जी-ए तुम्हाला जूनपासून करणं आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ठीक आहे, 2022. त्यानंतर बघायला गेलं कम्प्युटर जर म्हटलं तर अरोरा एज्युकेटर जे आहेत त्यांची पूर्ण एक प्लेलिस्ट आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल या व्हिडिओच्या. ती जरी 2दा रिवाईज केली तरी इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. कारण मी तेवढंच केलं होतं. आणि त्यानंतर माझ्या हँड रिटन नोट्स आहेत ज्या की तुम्हाला ॲपमध्ये भेटून जातील. आपल्या जे बँकिंग्स ॲप आहे त्यावर तुम्हाला हँड रिटन नोट्स ज्या आहेत त्या ॲपमध्ये भेटून जातील. नक्की सर्वांनी त्या रीड करा मल्टिपल टाइम्स, ठीक आहे. रिवाईज करा. आता जास्त दिवस राहिले नाहीत, परंतु 2दा तरी रिव्हिजन झालीच पाहिजे, ठीक आहे. तर बघा, मागच्या वर्षीचं स्कोअर कार्ड आहे माझं, आर-आर-बी ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज इन आर-आर-बीज, ठीक आहे. तर बघा, रिझनिंगला मार्क्स आहेत 32.75. कम्प्युटरला बघायला गेलं तर हे 20 पैकीच काउंट होतात, परंतु बघायला गेलं तर मग 14 मार्क आहेत ॲप्रॉक्स, ठीक आहे. तसे 40 पैकी 28.75. जी-एला बघायला गेलं तर जी-एचा चांगला अभ्यास असूनही, परंतु आर-आर-बी क्लर्कला खूप टफ असं म्हणेल मी की जी-ए विचारलं गेलं होतं, तरीही कुठेतरी 11 मार्क्स होते. इंग्लिशला बघा, इंग्लिशला 40 पैकी 27.50 मार्क्स आहेत, 27.5 मार्क्स आहेत. आणि हे मला वाटतं की ज्या लेवलने पेपर गेला होता माझा, 15 मिनिटमध्ये मी 40 अटेम्प्ट केले होते. त्यामुळं डेफिनेटली चुकणार तर होतेच माझे. 15 मिनिटमध्ये सर्व काही आर-सी वाचून बाकीचे सगळे 40चे 40 अटेम्प्ट करणं 15 मिनिटात ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळं सिली मिस्टेक खूप साऱ्या झाल्या, पण हे 27.50 मार्क इनफ आहेत मी म्हणेल की कोणतीही मेन्स काढण्यासाठी. तर एवढे मार्क्स घेण्यासाठी सर आम्ही काय करावं, तर मी सांगेल की यूट्यूबच्या जेवढ्याही काही माझे व्हिडिओ आहेत, ठीक आहे, इंग्लिशबद्दल, त्या सगळ्यांनी करून घ्या. ई-मॉक नक्की जॉईन करा. त्यामध्ये IDBIच्या ज्या मी मॉक घेतल्या आहेत त्या आर-आर-बी पी-ओ आणि आर-आर-बी क्लर्क मेन्सला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. ज्यांची आर-आर-बी क्लर्क मेन्स आहे, आर-आर-बी पी-ओ मेन्स असेल, त्यांनी सगळ्यांनी त्या IDBIच्या 10 ज्या इंग्लिशसाठीच्या मॉक घेतल्या आहेत, प्रत्येक मॉकमध्ये 40 क्वेश्चन आहेत. ते सर्वांनी नक्की बघून जा. त्या लेवलचीच एक्झाम असेल ही आर-आर-बी क्लर्क मेन्स किंवा आर-आर-बी पी-ओ मेन्स. त्यानंतर बघा, हिंदी तर घेतलं नव्हतं. कॉन्टला बघायला गेलं तर 28.5 मार्क्स आहेत. अटेम्प्ट मी बघायला गेलं ना तर कॉन्ट आणि रिझनिंगचे माझे जवळपास 60 ते 62 काहीतरी समथिंग अटेम्प्ट होते. इंग्लिश जी-एचे मी 40च्या 40 केले होते. त्यानंतर कम्प्युटरचे पण टोटल आउट ऑफ अटेम्प्ट केले होते. फक्त कॉन्ट आणि रिझनिंगचे माझे 60 ते 65च्या दरम्यान काहीतरी अटेम्प्ट होते. टोटल स्कोअर बघा, कट ऑफ किती होता ते महत्त्वाचं आहे. कट ऑफ होता जवळपास 119 मार्क. मला आठवतं आहे 119 मार्क कट ऑफ होता. आणि मला मार्क्स होते टोटल 200 पैकी 129. म्हणजे जवळपास कट ऑफपेक्षा 10.5 मार्क्स जास्त होते. 6.5 ॲप्रॉक्स 10.5 मार्क्स जास्त होते. मग आपल्याला मी फायद्यात कुठं ठरलो, तर पहिली गोष्ट तर बघा, पहिली गोष्ट सर्वात जास्त फायदा झाला इंग्लिशमध्ये, कारण इतका स्कोअर मॅक्सिमम मुलांना येत नाही. त्यानंतर रिझनिंगमध्ये आणि त्यानंतर कॉन्टमध्ये. कारण कम्प्युटर पण मी म्हणेल कम्प्युटर खूप जास्त फायदा ठरला. थोडेसे तरी ॲटलिस्ट 100च्या वरती जे मार्क आलेत, म्हणजे कुठले, एक जी-एमध्ये आणि एक कम्प्युटरमध्ये, तर ते ह्याच्यामुळं फायदा झाला, ठीक आहे. 100पर्यंत मार्क बाकीच्या विषयांमध्ये आलेच, परंतु कम्प्युटर आणि जे जी-ए त्यामध्ये फायदा झालाच. परंतु माझं म्हणणं आहे की ह्या 3 गोष्टींवर फोकस ठेवा, जे की आहे कॉन्ट, रिझनिंग आणि इंग्लिश. त्यामध्ये 100पर्यंत मार्क घेण्याचा ट्राय करा. आणि उरलेले जे मार्क्स आहेत पुढचे 100+ किंवा 105 मार्क घेण्याचा ट्राय करा कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिशमध्ये. त्यानंतर तुम्हाला वरचे जे मार्क्स असतील ते बोनस म्हणून असतील कट ऑफ काढण्यासाठी, ठीक आहे. तर जास्त काही अवघड नाही आहे. महाराष्ट्र MGBमध्ये सिलेक्शन झालं होतं, परंतु जॉईन केलं नाही SBI क्लरिकल झाल्यामुळं, ठीक आहे. तर मी म्हणेल की शेवटी कंक्लुजन असं आहे की खूप जास्त अवघड एक्झाम नसते. जास्त डोक्याला टेन्शन घेऊन करू नका की मेन्स आहे तर अवघड असते, असं काही नाही आहे. मी सांगेल ऑलमोस्ट 120 मिनिटचा पेपर असतो. माझा 110 मिनिटमध्ये कंप्लीट झाला होता पेपर, ठीक आहे. कंप्लीट झाला होता मी असं म्हणेल 110 मिनिटमध्ये. शेवटचे 10 मिनिट अटेम्प्ट करण्यासारखं काही राहिलेलं नव्हतं, कारण मला जे येत होतं ते ऑलरेडी झालं होतं. जे तुक्के मारायचे होते, आपण म्हणतो लॉजिकल तुक्के, कशामध्ये, जी-एमध्ये आणि कम्प्युटरमध्ये, ते पण मारून झाले होते. रिझनिंगमध्ये असं काही सोडवण्यासारखं राहिलं नव्हतं आणि मला असं वाटलं होतं की इनफ आहे, यामध्ये एक्झाम निघून जाईल. त्यामुळं शेवटचे 10 मिनिट मी काहीही केलं नाही. फक्त जे पझल होते ते रिचेक केले.
बाकीच्या गोष्टी कॉन्ट वगैरे असेल त्यामध्ये बघितलं की कुठं टेबलमध्ये दिसतंय का, तर एखादे दोन दिसून गेले ते काय म्हणतात आपण तुक्के मारले. कसे तुक्के मारले? लॉजिकल. ठीक आहे, मी तुक्के मारा म्हणत नाही आहे. तर ह्या हिशोबाने आहे पूर्ण आरआरबी क्लर्कची मेन्स. तर मला असं वाटतं की कुठंतरी तुम्हालाही ह्या वर्षी दिसेल, ज्यांची आरआरबी क्लर्क मेन्स आहे त्यांनाही ह्या वर्षी दिसेल की वी आर ग्लॅड टू इन्फॉर्म यू की तुमचं सिलेक्शन झालं आहे MGBमध्ये. ठीक आहे, सर्वांना ऑल द बेस्ट मेन्ससाठी. कुणी अजून आणि मोस्ट इम्पॉर्टंटली शेवटी मी हे म्हणेल की कॉन्टसाठी जी आपली बॅच चालू आहे गणित 1.0, हा जर स्कोअर घ्यायचा असेल किंवा ह्याच्याही प्लस मी म्हणेल माझ्यापेक्षाही खूप जास्त कॉन्टमध्ये कुणी असेल इंटेलिजंट, परंतु तुम्हाला कॉन्टमध्ये जर सर्वात जास्त स्कोअर घ्यायचा असेल मेन्समध्ये, तर जी आपली गणित 1.0 बॅच आहे, गणित 1.0 बॅच आहे ती जॉईन करा सगळ्यांनी. त्यामध्ये मी 10 मॉक देणार आहे. 5 असतील आरआरबी PO मेन्ससाठी आणि 5 असतील आरआरबी क्लर्क मेन्ससाठी, स्पेशली कॉन्ट. ठीक आहे, कॉन्ट सब्जेक्ट असेल. पूर्ण जे शॉर्टकट वगैरे असतात ते सांगतो मी. त्यामधल्या ऑलरेडी आरआरबी POच्या 2 मॉक झाले आहे, आरआरबी क्लर्कची 1 मॉक झाली आहे. एक्झामच्या आधी सर्व मॉक कंप्लीट होऊन जातील. तर सर्वांनी ती गणित 1.0 बॅच जॉईन करा. भेटूया आपण. जर तुम्ही आता आरआरबी क्लर्क मेन्स देणार आहात तर बॅचमध्ये भेटूयात, नाहीतर पुढचे जे सेशन असतील पुन्हा 1.0 जी बॅच आहे आपली रेकॉर्डेड तीही करा पुढच्या येणाऱ्या प्रीसाठी. ठीक आहे, बाय बाय आणि टेक केअर.